नमस्कार, मी कांचन सावंत. कांची स्टॉकमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेले काही व्हिडिओमध्ये आपण मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजून घेत आहोत. मुलांची आपण समजून घेतली आणि मुलींच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजून घेण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळी या विषयावरती सविस्तर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये मासिक पाळी येण्याचं वय याच्यावरती जास्त आपण बोललो. आज आपण मासिक पाळी म्हणजे काय आणि ती कशी येते याविषयी थोडी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ पूर्ण ऐकण्यापूर्वी मी सगळ्यांना एक इथे विनंती करते की तुम्ही माझ्या या व्हिडिओ पाहिल्यावरती सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण असं बोललो होतो की मासिक पाळी म्हणजे काय? तर 10 ते 19 वयोगटातल्या मुलींविषयी आपण बोलताना असं होतं की ह्या मुली मोठ्या होतात. बरोबर आहे की नाही? घरामध्ये असं बोललं जातं की आता तू मोठी झालीस, नीट वाग किंवा व्यवस्थित बस, हसू नको जास्त. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? आता ती मुलगी लहान राहिलेली नाहीये, ती मोठी झालेली आहे. मोठं होणं म्हणजे काय? तर ती आता वयात आलेली आहे आणि वयात येताना मासिक पाळी येणं हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. तर मासिक पाळी म्हणजे काय? तर दर महिन्याला साधारणपणे 4 ते 5 दिवस आपल्या लघवीच्या जागेतून 4-5 दिवस रक्तस्राव होणं ह्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये मासिक पाळी असं म्हणूयात. तर हे चक्र कसं चालतं? ही मासिक पाळी कशी येते? हे थोडंसं सविस्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. साधारणपणे मी असं म्हटलं, की हे 28 ते 35 दिवसांचं चक्र असतं. म्हणजे आपण म्हणतो, की दर महिन्याला माझी पाळी येते आणि ती यायलाच पाहिजे. तुम्ही माझ्या या वरती कॉन्सन्ट्रेट करा, लक्ष द्या, की यायलाच पाहिजे म्हणजे काय? तर दर महिन्याला ती वेळच्या वेळी वेळेवर नियमित येणं आवश्यक आहे. असा निसर्गाने आपल्या शरीराला नियम घालून दिलेला आहे. या नियमाच्या विरुद्ध जर गेलं तर तिथे काहीतरी बिघाड आहे, थोडीशी समस्या आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे असा त्याचा अर्थ होतो. जर मी उदाहरण देऊन इथे स्पष्ट करायला लागले तर असं म्हणता येईल, उदाहरणार्थ आज 8 तारीख आहे. 8 तारखेला जर माझी मासिक पाळी आली असेल, एखाद्या मुलीची मासिक पाळी आली असेल, तर साधारणपणे 4 ते 5 दिवस रक्तस्राव तिच्या अ, अ, लघवीच्या जागेतनं होतो. तर साधारणपणे 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे 13 तारखेपर्यंत 4 ते 5 दिवस तिचा रक्तस्राव होणं अपेक्षित आहे. मग 14व्या दिवशी पुन्हा ते चक्र मासिक पाळी येण्यासाठी सुरू होतं. तर मी म्हटलं 28 ते 35 दिवसांचं हे चक्र असतं. तर दर महिन्याला मासिक पाळी येणं गरजेचंच आहे, आवश्यक आहे. आता जेव्हा सुरुवातीला मुलींना मासिक पाळी येते, तर कधी-कधी असं होतं, की एकदा मासिक पाळी आली, की ती 15-15 दिवस साधारणपणे ब्लीडिंग जायला लागतं किंवा काही-काही मुलींच्या बाबतीत असं घडतं, की एकदा मासिक पाळी आली, की 2-2, 3-3 महिने येतच नाही. तर सुरुवातीला असं होतं, की हा जो आपला अवयव आहे, जिथून मासिक पाळीचं रक्त बाहेर पडतं, तो अवयवाचं नाव म्हणजे गर्भाशय. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की गर्भाशय हा आपला अंतर्गत अवयव आहे, जो ज्याच्यातून मासिक पाळीचं रक्त बाहेर पडत असतं. तर ह्या गर्भाशयातून जेव्हा मासिक पाळीचं रक्त 5व्या दिवशी बंद होतं, तेव्हा 6व्या दिवसापासून पुन्हा जे गर्भाशयाला काम दिलेलं आहे मेंदूनी, ते काम करायला ते गर्भाशय पुन्हा तयार होतं. म्हणजे कसं, तुम्ही जर आपलं हे स्त्री जननेंद्रिय ची जर तुम्ही आकृती डोळ्यासमोर आणली, तर तुम्हाला असं दिसेल की त्याच्या साईडला 2 असे पुंजके असतात. म्हणजे त्याला आपण अंडाशय म्हणतो, की मी म्हटलं होतं की स्त्रीकडनं स्त्रीबीज आणि पुरुषाकडनं पुरुषबीज आलं की तिथे बाळ तयार होतं. तर ह्या दोन्ही साईडला जे अंडाशय असतं, तर त्या अंडाशयामध्ये स्त्रीबीज हे स्त्रीबीज असतं आणि पुरुषांमध्ये पुरुषबीज असतं.
तर पुरुषांमध्ये दर महिन्याला असंख्य पुरुषभूत शुक्राणू हे तयार होत असतात. पण त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीरामध्ये अंडाशयामध्ये जरी स्त्रीबीज तिथे असलं तरी दर महिन्याला एकच स्त्रीबीज परिपक्व होत असतं. आणि या सगळ्याचा संयोग झाला की तिथे साहजिकच बाळ तयार होतं. तर साधारणपणे असं आहे की दोन्ही साईडला जे अंडाशय आहे तिथून ते स्त्रीबीज असतं ते मासिक पाळी संपल्यावरती पुन्हा अ, आपल्या कार्य करण्यासाठी अ, जिथे फिलिपाईन्स ट्यूब्स असतात म्हणजे स्त्रीबीज वाहिनी असते त्या अंडाशयाला लागून गर्भाशयाकडे येणारी, तर त्या ट्यूब्समधनं त्या स्त्रीबीज वाहिनीकडनं ते स्त्रीबीज हे हळू पुढे गर्भाशयात येतं आणि तिथे 2 दिवस रुजतं. तर साधारणपणे ते 48 तास तिथे जिवंत असतं. का जिवंत असतं? तर तिथे जर समजा पुरुषबीज आलं, शारीरिक संबंधातनं पुरुषबीज स्त्रीच्या शरीरात गर्भाशयात टाकलं जातं हे आपल्याला आता माहिती आहे. तिथे जर त्या 48 तासामध्ये पुरुषबीज त्या स्त्रीबीजाला संयोग झाला, तर तिथे प्रेग्नन्सी राहते, तिथे बाळ तयार होतं. पण जर तिथे संयोग झालाच नाही, स्त्रीबीज, पुरुषबीज एकत्र आलंच नाही, मग ते 48 तासानंतर मृतवत होतं ते स्त्रीबीज आणि ते गळून पडतं. तर हे स्त्रीबीज जेव्हा अंडाशयामधनं स्त्रीबीज वाहिनीमार्फत आपल्या गर्भाशयात येत असतं, तेव्हा तो प्रवास त्याचा फार सोयीस्कर होण्यासाठी निसर्गाने छान एक आपल्या गर्भाशयामध्ये रक्तपेशींचं अस्तर तयार केलेलं असतं. म्हणजे जेव्हा 5व्या दिवसानंतर 6वा दिवस असतो, तेव्हा ते सगळं अस्तर 5 दिवसात शरीराच्या बाहेर स्त्रीबीजाबरोबर फेकलं जातं. पण जेव्हा 6वा दिवस उजडतो, तेव्हा 6व्या दिवसापासून पुन्हा हे चक्र सुरळीत करण्यासाठी हळू शरीरामध्ये गर्भाशयामध्ये दोन्ही साईडला एक रक्तपेशींचं अस्तर तयार होतं. आता आपल्या शरीरात रक्त असतं, बरोबर आहे की नाही? हे अस्तर हे रक्तपेशींचं तयार होतं आणि ती गादी पूर्ण झाल्यावरती मग मेंदू सिग्नल देतो, की नाही आता हे अस्तर पूर्ण तयार झालेलं आहे. साधारणपणे ह्याला 15-20 दिवस लागतात हे अस्तर तयार व्हायला आणि मग तिथून ते अंडाशयातलं स्त्रीबीज हे प्रवास करत स्त्रीबीज वाहिनीतनं गर्भाशयामध्ये येतं आणि तिथे ते 2 दिवस पुरुष बीजाची वाट बघत बसतं. जर तिथे पुरुषबीज आलं, तर तिथे संयोग होऊन साहजिकच प्रेग्नन्सी राहते आणि नाही आलं, तर मग आपला मेंदू काय करतो? मेंदू हा आपल्या सगळ्या शरीराचा कंट्रोल आहे. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर मेंदू असं म्हणतो, की मी तुला जे काम सांगितलं होतं, म्हणजे प्रत्येक अवयवाला मेंदूनी काम दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ डोळ्यांनी बघायचं, हाताने काम करायचं किंवा हृदयाचं फंक्शन वेगळं, आपलं आतलं अवयवांचं फंक्शन वेगळं, कानाने ऐकायचं. हे जे वेगवेगळे अवयव आपल्या शरीरातले पार्ट्स आहेत, त्या पार्ट्सचं प्रत्येक ठरलेलं कार्य आहे. असं होत नाही, की नाही आज सुट्टी आहे म्हणून डोळ्याचं काम कान करेल किंवा कानाचं काम डोळा करेल, असं कधीच होत नाही. त्याचप्रमाणे मेंदू असं म्हणतो, की हे जे गर्भाशय आहे, की ज्या गर्भाशयाला मी मूल जन्माला घालण्याचं काम दिलेलं आहे, ते काम त्यांनी व्यवस्थितपणे, चोखपणे बजावलं पाहिजे. आणि दर महिन्याला ही प्रक्रिया अशी घडत असते. आता मी तुम्हाला असं इथे म्हणते महत्त्वाचं आहे, की पुरुषबीज आणि स्त्रीबीज एकत्र आलं तर तिथे बाळ तयार होतं. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मी मागच्या मुलांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं खूप वेळा बोलले होते, की आपल्या समाजाचे काही नियम असतात आणि शरीराचे काही नियम असतात. समाजाचे नियम हे बदलता येऊ शकतात, कारण ते लोकांनी तयार केलेले असतात. पण जो शरीराचा नियम असतो, तो कधीच बदलता येत नाही आणि बदलूही शकत नाही. ते असं झालं, की असं होणारच. म्हणजे तिथे स्त्रीबीज, पुरुषबीज यांचा संयोग झाला, तर तिथे 101% प्रेग्नन्सी राहणार. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ती काळ्या दगडावरची रेष आहे. त्याला कोणी बदलू शकत नाही. मग मी असं म्हणते, की जेव्हा मुलगी वयात येते, तिला मासिक पाळी सुरू होते, ती प्रजनन क्षमता तिची वाढीस लागलेली असते. ती मूल जन्माला घालण्यास तिचं शरीर तयार झालेलं असतं. दर महिन्याला ते स्त्रीबीज परिपक्व होत असतं. तेव्हा मग आपण असा विचार करायचा, की गर्भाशयाचं काम तर मूल जन्माला घालण्याचं आहे.
मग आपल्याला काय दर महिन्याला बाळ जन्माला येतं का? नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की बाळ जन्माला येण्यासाठी 9 महिने ते आपल्या ओटीपोटात अ, राहायला लागतं. तर इथे मुलींनी आणि मुलांनी असं लक्षात ठेवलं पाहिजे, की शरीर संबंध आले तरच ह्या 2 बीजांचा म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज याचा संयोग होणार आहे आणि जर नाही आलं म्हणजे पुरुषबीज जर स्त्रीबीजाला मिळालं नाही, तर ते मृतवत होईल आणि ते शरीराच्या बाहेर फेकलं जाईल. शरीराचा एक नियम असा आहे, की शरीराला जे हवं असतं, ते शरीर मागून घेत असतं आणि शरीराला जे नको असतं, ते शरीर बाहेर फेकत असतं. उदाहरणार्थ जर समजा आपल्याला भूक लागली, तर आपण जेवण जेवतो, अन्न खातो, बरोबर आहे? जर आपल्याला समजा एखाद्या वेळेस अजीर्ण झालं किंवा अ, अपचनाचा त्रास झाला, तर आपल्याला उलटी येते, कारण ते शरीर बाहेर फेकलं जात असतं. तर असा हा शरीराचा जो नियम आहे, त्या नियमानुसार जेव्हा 2 दिवस हे स्त्रीबीज गर्भाशयामध्ये पुरुषबीज येण्याची वाट बघत असतं आणि तिथं जर संयोग झाला नाही, तर मेंदू आज्ञा देतो, की नाही आता तुझं जे काम होतं मूल जन्माला घालण्याचं, ते तुझ्याकडनं झालेलं नाही आणि तू आता शरीराच्या बाहेर जाऊ शकतो. आणि ते स्त्रीबीज त्या रक्तपेशींचं जे अस्तर असतं, त्या सहित ते बाहेर पडतं आणि तेव्हा आपण म्हणतो, की मला मासिक पाळी आली. ह्या सगळ्या संभाषणा वरून म्हणजे ह्या सगळ्या माहितीवरून तुमच्या असं लक्षात आलं असेल, की जर संबंध आलेच नाहीत, तर ते स्त्रीबीज हे गळून बाहेर पडतं आणि मासिक पाळी वाटे आपण असं म्हणू शकतो, की त्या मुलीला मासिक पाळी आलेली आहे. तर ही झाली शास्त्रीय दृष्टिकोनातनं मासिक पाळीविषयी माहिती. मुलींनी इथं अजिबात घाबरायचं नाही. कारण लग्नापूर्वी आपले शारीरिक संबंध येत नाहीत. बरोबर आहे की नाही? आता मी असं बोलले, की येत नाही असं खरं आहे का? नाही. शरीर आहे, मन आहे, ह्या वयात आणि शरीर संबंध ठेवावेसे वाटतात. प्रेम होतं, मैत्री होते, त्याच्यातनं संबंध ठेवले जातात. तर काळजी घ्यायची असं आहे, की साधारण जो आपल्या समाजाचा नियम आहे, की जेणेकरून आपलं समाजाचं अस्तित्व, आपल्या शरीराचं अस्तित्व किंवा आपल्या मनाचं अस्तित्व निरोगी राहण्यासाठी आपण काही जे नियमांचं जर पालन केलं, तर आपल्या शरीराला काही इजा पोहोचत नाही. मग जरी तुम्हाला इथे शरीर संबंध ठेवावेसे वाटले लग्नापूर्वी, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की तुम्ही कंडोम वापरून शरीर संबंध ठेवू शकता आणि साधारणपणे लग्नापूर्वी ठेवूच नये असं आमचं मत आहे. तर मग हा जो विषय आहे मासिक पाळी हा खूप नाजूक विषय आहे. मी पहिल्यापासून सांगते आणि याच्याविषयी मुलींच्या मनातनं भीती बाहेर काढणं हे आपलं सर्वात महत्त्वाचं काम आहे. तर आता मुलींना इथे समजलं असेल, की मासिक पाळी ही कशी येते. काही-काही वेळेस काय होतं, की मी जर तुम्हाला असं म्हटलं, हे असं 28 ते 35 दिवसांचं चक्र असतं. तर मुलींनी इथे लक्षात ठेवायला पाहिजे, जर माझी मासिक पाळी ही 8 तारखेला आली असेल, दर महिन्याच्या 8 तारखेला, तर ती पुढच्या महिन्यात 8 तारखेपर्यंत यायलाच पाहिजे. मी पुन्हा एकदा म्हणते, माझ्या या वाक्यात "च" वरती तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा, कारण त्याला खूप महत्त्व आहे. जर समजा 8 तारखेला आलीच नाही, तर साधारणपणे एक 10 ते 15 दिवस तुम्ही वाट बघायची. जर त्या 10 ते 15 दिवसामध्ये आली नाही, तर तुम्ही एका चांगल्या स्त्रीरोग तज्ञाकडून स्वतःच्या शरीराची त्या गर्भाशयाची तपासणी करून घेऊ शकता. आता मी जसं मगाशी बोलले, की जेव्हा मुलींना नव्याने मासिक पाळी सुरू होते, तेव्हा ते चक्र सुरळीत चालण्यासाठी कधी-कधी मुलींना 2-2, 3-3 महिन्यांनी पिरियड्स येतात आणि काही-काही मुलींना असं होतं, की एकदा पिरियड्स आले की 15-15 दिवस जात नाही. तर हे सुरळीत चक्र होण्यासाठी साधारणपणे 1-2 वर्ष लागतात. त्याच्यामध्ये ह्या अशा घटना घडू शकतात. फक्त इथे काळजी करण्याचं आणि धोक्याचं म्हणण्यापेक्षा काळजी करण्याचं आणि लक्षात ठेवण्याचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलीचे संबंध आलेच नाहीत, तर तिने काही घाबरायचं कारण नाही. म्हणून मी मुलींना असं म्हणते, की जेव्हा मासिक पाळी येते, तेव्हा तुम्हाला निसर्गाने जो स्त्रीत्वाचा
अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे, तो व्यवस्थितपणे आपल्याकडनं बजावला जावा किंवा त्याचं संरक्षण व्हावं, त्याची जपणूक व्हावी ह्याच्यासाठी हे मासिक पाळी येणं फार गरजेचं आहे. आता समाजामध्ये 2 जाती आहेत हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते स्त्री आणि पुरुष. तर प्रत्येक मुलीला स्त्री म्हणजे मुलगी सुरुवातीला ती मुलगी असते नंतर ती स्त्री होते. तर प्रत्येक मुलीला वय वर्ष 10-12 झालं की तिला मासिक पाळी येते हे खरंच आहे. तर जगातली कुठलीही मुलगी असो कारण माझ्याकडे काही-काही मुली अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात, की मलाच आली का? किंवा आपल्याच इथल्या मुलींना येते का? तर मी इथे मुलींना सांगू शकते कारण त्या 12-13 वर्षाच्या असतात. त्यांच्या मनाची परिपक्वता एवढी वाढलेली नसते. तर मी मुलींना इथं सांगते, की जगातली कुठलीही मुलगी असू दे, मग ती भारतातली असू दे, पुण्यातली असू दे किंवा कुठल्या समाजाची, धर्माची, जातीची, देशाची कुठलीही मुलगी असली तरी तिला वय वर्ष 10 ते 12 झालं, की मासिक पाळी दर महिन्याला यायलाच पाहिजे. याच्यावरनं तुमच्या असं लक्षात आलं असेल, की आपल्यालाच येते का? नाही. या वयोगटातल्या सगळ्या मुलींना मासिक पाळी येते. मग आपण त्याची कशाला भीती बाळगायची किंवा घाबरायचं, की मला ब्लीडिंग झाल्यावरती त्रास होईल किंवा शारीरिक त्रास होईल किंवा माझी कुठे फजिती होईल का? हे सगळ्या गोष्टी आता आपण डोळेझाक केले पाहिजे. फक्त त्याची काळजी कशी घ्यायची हे आपल्या हातात आहे. तर मी मुलींना इथे सांगते, की दर महिन्याला तुमचं कॅलेंडर असतं घरामध्ये. तर कॅलेंडरवरती एक बॉलपेननी निळ्या असू दे किंवा काळ्या असू दे स्वतःसाठी एक विशिष्ट कलरचा बॉलपेन तो कायमस्वरूपी ठेवायचा. जोपर्यंत तुमचं ते रुटीन होत नाही तोपर्यंत. म्हणजे आईच्याही लक्षात येतं आणि तुमच्याही लक्षात येतं, की समजा आता मला 8 तारखेला मासिक पाळी आली असेल, तर माझी पुढच्या महिन्याची ही 8 तारीख आहे. साधारणपणे मी असं म्हटलं होतं, की 28 ते 35 दिवसांचं चक्र असतं. तर कधी-कधी असं होतं, की त्याच दिवशी येईल असं नाही. 2-3 दिवस, आठवडाभर कधी-कधी अगोदरही येऊ शकते, कधी-कधी 1 आठवडा, 10 दिवस ही नंतरही येऊ शकते. त्याच्यात घाबरायचं नाही. फक्त दर महिन्याला मासिक पाळी ही आलीच पाहिजे. एवढ्यावरती तुम्ही लक्षात ठेवायचं. महिन्यातनं एकदा पिरियड्स आले, की घाबरायचं काही कारण नाही. आणि इथे मी मुलींना असं म्हणते, की आता काही-काही मुलींना फार मनात वेगवेगळे प्रश्न असतात, ते मला त्यांनी विचारलेले आहेत. की एका मुलीने तर मला असं विचारलं होतं, की त्याच दिवशी येते किंवा त्याच वेळेला येते का? म्हणजे तसं आम्हाला तयारीत राहायला. तसं नसतं. समजा एखाद्या मुलीला जर 8 तारखेला आली असेल दुपारी 2 वाजता, तर पुढच्या महिन्यात तिला त्याच 8 तारखेला दुपारी 2 वाजता बरोबर सुरू होईल. असं ते इतकं परफेक्ट नसतं. फक्त 28 ते 35 दिवसांचं जे चक्र आहे, त्याच्यानुसार आपण 1 आठवडा अगोदर आपल्या दप्तरामध्ये सॅनिटरीचं, नॅपकिनचं पॅड ठेवायला पाहिजे. जेणेकरून जेव्हा पिरियड्स तुम्ही कुठेही असाल, घरी असाल, शाळेत असाल, कुठे बाहेरगावी असाल, तर तिथे गेलात तर तुम्ही पिरियड सुरू झाल्यावरती सॅनिटरी पॅड वापरू शकाल. तर मला इथे मुलींना सांगायचं आहे, की साधारणपणे तेवढ्या तयारीत म्हणजे जसं उदाहरण देते मी, की युद्ध व्हायचं असेल किंवा एखादी काही गंभीर परिस्थिती देशात निर्माण झाली, तर आपलं सैनिक हे तयार असतं. त्याचप्रमाणे आपण शरीराची जी सुरक्षा आहे, शरीराचे जे संरक्षण आहे, ते करण्यासाठी आपण 1 आठवडा अगोदर सज्ज राहायचं, की जेणेकरून आपल्याला पुढच्या काही प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागणार नाही. तर 10 ते 19 वयोगटातल्या ज्या किशोरवयीन मुली आहेत, त्यांना या व्हिडिओवरनं समजलंच असेल, की मासिक पाळीचं चक्र हे कसं सुरू होतं. तर मी मुलींना इथे असं आवाहन करते किंवा असं सांगू इच्छिते, की मुलींनी ह्या दिवसात अगदी अवघडल्यासारखं किंवा संकोचितरित्या वागायचं नाही. काही-काही मुली तर शाळेत सुद्धा जात नाही. म्हणजे मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये कामाला सुरुवात केली होती, तर तिथले पालक असे म्हणायचे, की "नाही, आम्ही 5-6 दिवस मुलींना शाळेतच पाठवत नाही." तर हे सगळं चुकीचं आहे. ही नित्यनेमाची गोष्ट आहे. तुम्हाला जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही जेवता.
तुम्ही तेव्हा टी व्ही बघता का? नाही. हे असं आहे की दर महिन्याला ह्या गोष्टी घडणारच आहे. मग त्याच्यासाठी आपल्या नित्यनेमाच्या गोष्टीमध्ये अडथळा आणू नये असं मला वाटतं. तुम्ही रुटीन कामं करू शकता, तुम्ही खेळू शकता, तुम्ही अभ्यास करू शकता, शाळेत जाऊ शकता, तुमची कामे घरातली करू शकता. ही सगळी दैनंदिनी कामं आहेत आणि त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं म्हटलं की 28 ते 35 दिवसांचं हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे किंवा मासिक पाळीचं चक्र आहे, ते कसं होतं आणि कसं त्याची आपल्याला जपणूक करायला पाहिजे, हे या व्हिडिओवरनं तुमच्या लक्षात आलं असेल. आणि हा व्हिडिओ बघितल्यावर पुन्हा एकदा मी सगळ्यांना म्हणते की माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक्स करा. धन्यवाद.